आता आपल्या समोर असा एक उमेदवार आहे जो 2009 पासून तुमच्या सुखदुःखात येत आहे आणि दुसरा उमेदवार आहे जो भ्रष्टाचारी आहे, ज्यानं समृद्धी महामार्गाच्या मार्गाने खूप सारी माया कमवलेली आहे. अशा उमेदवाराला तुम्ही निवडून देणार आहात का? हा विचार तुम्ही सर्वात पहिले करा. आणि मागील ज्या वेळेस त्याला स्वप्न पडलं, म्हणजे खूप पैसा कमवल्यानंतर साहेबराव कांबळे यांना स्वप्न पडलं की आता आमदार बनायचं, 2 वर्ष आधी ते इथं आले, सगळ्या नेत्यांना अप्रोच झाले आणि अप्रोच झाल्यानंतर त्यांनी विचारलं की बाबा मला तुम्ही तिकीट द्या. स्थानिक नेत्यांना वाटलं की बाबा तुला तिकीट तर देऊ, पण काय काय आहे का नाही काही जमते. त्याच वेळेस यांना सांगितलं की भाऊ मला तिकीट मिळालं की मी तुम्हाला फॉर्च्युनर देणार. म्हणून अमर, अकबर, अँथोनी 3 नेत्याच्या नावाच्या 3 फॉर्च्युनर बुक झाल्या. कोणत्या नेत्याला भेटले वाटते काय मला माहित नाही, पण भेटला असं म्हणायला लागले. भेटली का? ते माहित तर अमर, अकबर, अँथोनी नावाच्या 3 नेत्याला फॉर्च्युनर भेटणार आहे. भेटली असेल. आपलं काय? आपलं गेलं बोंबलं. म्हणजे आपल्या मताचा सौदा 50 लाखाच्या फॉर्च्युनर साठी गेलं, आपलं मत त्याने विकून टाकलं. आपलं मतदारसंघ त्यांनी 50 लाखाच्या फॉर्च्युनर साठी अशा माणसाला विकला जो माणूस इथला स्थानिक नाही आहे, ज्याचं गाव आपल्याला माहित नाही आहे. एखादा प्रॉब्लेम आला, एखादी संकट आलं तर त्याला शोधायचं कुठं? वेल खेळला तर त्याचं घर नाही.